जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवर एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम जबरदस्त बॉयज ट्रेंडिंग लव सेल्फ वरती झालेला आहे। तर व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा। चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो, आजच्या व्हिडिओला जो लागणार बिटमार्क शेक इफेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे मित्रांनो, आणि मटेरियल सुद्धा तिथे दिलेलं आहे मित्रांनो। तर टेलिग्राम चॅनलवर जॉईन नक्की करून घ्या, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक। तर या व्हिडिओमध्ये एक पासवर्ड आहे, पूर्ण बघा व्हिडिओ। तर चला मित्रांनो, जरा न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवरून हा लाईट मोशन ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे। त्यानंतरनं बिटमार्क आणि शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं, इम्पोर्ट करून घ्यायचं मित्रांनो। तर बिटमार्क ओपन करायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे बिटमार्क आहे मित्रांनो। त्यानंतरनं स्टार्टला यायचं आहे। त्यानंतर आपल्या चॅनलवरती क्लिक करायचं आहे, आपला मीडियावरती जायचं, आपला फोटो ॲड करून घ्यायचा आहे। मी ॲड करून घेतो मित्रांनो। तर बघू शकता मित्रांनो, मी फोटो ॲड करून घेतलेला आहे। त्यानंतरनं या ऑप्शनवरती यायचं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, एंडपर्यंत यायचं आहे मित्रांनो। एंडपर्यंत आल्यानंतर 16.26च्या बीटला यायचं आहे। त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करून एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। तर बॅक यायचं एकदा, त्यानंतर स्टार्टला जायचं आहे। तर स्टार्टला गेल्यानंतर डबल बीटवरती जायचं आहे मित्रांनो। बघू शकता इथे डबल बीट आहे। त्यानंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून स्प्लिट करून टाकायचं आहे मित्रांनो। स्प्लिट केल्यानंतर हे जे फोटोचे लेयर्स आहेत मित्रांनो, हे सॉन्गच्या वरती घ्यायचे मित्रांनो, दोन्ही सुद्धा। तर सॉन्गच्या वरती घेतल्यानंतर मित्रांनो स्टार्टला यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल शेप ॲड करून घ्यायचं आहे, एंडपर्यंत वाढून घ्यायचं आहे मित्रांनो। एंड आल्यानंतर ऑप्शनवरती क्लिक करून एंडपर्यंत वाढून घ्यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये जाऊन शॅडो इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे, शॅडो ॲड करून घ्यायचा मित्रांनो। अशा प्रकारे बघू शकता शॅडो ॲड केल्यानंतर मी ॲड करून घेतो मित्रांनो। शॅडो इफेक्ट ॲड केल्यानंतर या व्हाईट कलरच्या ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे, याला ट्रान्सपरंट बनवायचं आहे। बनवल्यानंतर बॅक यायचं आहे, स्टार्टला यायचं आहे। स्टार्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून अजून एक रेक्टँगल शेप ॲड करून घ्यायचं। त्यानंतर एंडपर्यंत वाढून घ्यायचं। त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं, स्ट्रेच टू कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून एडिट शेपवरती क्लिक करायचं आहे, रेडियस जो आहे तो 0 करायचा आहे, बॅक यायचं आहे। त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन कलर ब्लॉक करायचं आहे। त्यानंतर बॉर्डर अँड शॅडोवरती स्ट्रोक ॲड करायचं आहे। त्यानंतर कलर जो आहे तो व्हाईट घ्यायचा मित्रांनो। त्यानंतर स्ट्रोक जे आहे ते आपल्या हिशोबानं सेट करून घ्यायचा मित्रांनो। केल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये प्रेसेटमध्ये यायचं आहे। त्यानंतर पहिला शेक इफेक्ट कॉपी करायचं आहे, कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे, बिटमार्कमध्ये जायचं आहे, पहिला फोटोच्या लेअरला पेस्ट करून टाकायचं आहे। पेस्ट केल्यानंतर शेक इफेक्टमध्ये जायचं आहे, दुसरा शेक इफेक्ट कॉपी करायचं आहे, कॉपी केल्यानंतर बॅक यायचं, बिटमार्कला जायचं आहे, दुसरा फोटोच्या लेअरला पेस्ट करून टाकायचं आहे। ते डबल बीट्स आहेत, त्या इथे फोटोचे लेअर आहे, इफेक्ट्समध्ये जायचं आहे, पेस्ट इफेक्ट करायचं आहे मित्रांनो। इफेक्ट्स पेस्ट होऊन जाईल मित्रांनो। त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे। यावरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर एक्सपोर्ट होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती आहे तो कमेंट करून सांगा। तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र।